धर्मानं अधर्मावर मिळवलेला विजय म्हणजे गुढीपाडवा. म्हणून आपल्याही जीवनामध्ये गुढी जर उभारायची असेल तर ती कोणती गुढी उभारायची? ऐका, भक्तीची, ज्ञानाची, वैराग्याची, यशाची, चैतन्याची, धर्माची गुढी उभारा. आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मनातली काढा आडी, मग आनंदाची उभारा गुढी. आणि एकमेकातलं प्रेम वाढवा, त्यावेळेस सफल होईल गुढीपाडवा. एकमेकातलं द्वेष गेलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं सण. आपल्याला सण येतात पण सणांचं महत्वच माहित नसतं. सण येतात, सण निघून जातात, पण त्या सणांचं महत्वच आपण लक्षात घेत नाही ना. प्रत्येक सणामागं काहीतरी शास्त्र आहे, ते समजून घेण्यासाठी धर्ममंडप आहे. विडवलं गलासाला लावायची, दारू पिऊन येडेवानी करायचं, हॅप्पी न्यू इयरन, हाना वियरन. ते आपलं नव वर्ष नाही, आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला आहे. आणि गुढीपाडव्याला नवीन वर्ष आहे हे निसर्गाने सुद्धा मान्य केलंय. कारण गुढीपाडवा चैत्र महिन्यामध्ये येतो आणि चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतू येतो. वसंत ऋतूमध्ये वृक्षाला सुद्धा पालवी फुटते. म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात करायची हे निसर्ग सुद्धा मान्य करतो. खरं नवीन वर्ष गुढीपाडव्याला हे निसर्गाने मान्य केलंय की माझ्या जीवनाची सुरुवात वृक्षाला अशी पालवी फुटते मायबाप. भर उन्हाळ्यात का हे नववर्ष आहे. विडवलं आणि असा गुढीपाडव्याचा हा पर्व काळ. ही गुढी उभारण्याची प्रथा आमच्या वारकरी संप्रदायाने सुद्धा मान्य केले. ज्ञानोबा सांगतात, मी या धर्माची अवधी तोडी, दोषांची लिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभावी. सज्जनासाठी सुखाची गुढी उभा करण्यासाठी भगवंताचा अवतार असतो. आणि चोकोबाराय म्हणतात, आम्ही सुद्धा गुढी उभारली. टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी उभारावी. हो टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी उभारावी. 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 हो टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी उभारावी. वाट ही चालावी पंढरीची, टाळी 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 चालावी पंढरीची, वाट ही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी उभारावी. हो टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी उभारावी. जय हो जय हो. टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी उभारावी. उभारावी उभारावी उभारावी. टाळी वाजवावी. आणि मग यशाची गुढी उभारावी. टाळी वाजवावी हे साधन आहे आणि गुढी उभारावी हे साध्य आहे. टाळी वाजवावी म्हणजे साधन सांगितलं काय करा, आणि गुढी उभारा म्हणजे ब्रह्मपदाची गुढी उभारा. आणि ते केल्यानंतर सुद्धा आवाज सोडा. वाट ही चालावी पंढरीची, हा खरा गुढीपाडवा. आणि ज्याच्या जीवनात भगवंताचा अखंड चिंतन आहे त्याला रोज गुढीपाडव्याचा आनंद आहे. म्हणून भगवंताचं चिंतन अखंड करायचंय. दिन रजनी हाची धंदा, गोविंदा ते पोवाडे. किती भजन केलं संतांनी. रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवते, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. किती भजन सांगू का? ऐका. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली, माझी मज झाली अनावर वाचा, 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 माझी मज झाली, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. चंदया नामाचा वेदला टाटा, चंदया नामाचा वेदला चंदया नामाचा वेदला. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माता वेदला चंदया नामाचा वेदला चंदया
माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेत अखंड भजन कंट्रोलच्या बाहेर विषय गेला. तुकोबारा म्हणले वाणी ऐकत नाही इतकं भजन चालू आहे. आणि त्यावेळेस देवदा होऊन आलाय. दाशी आठवावा हरी अखंड भजन करायचे. संकटात फक्त 10वा करायचा. ऐका संकट कुणावर आलं. जनाबाईवर चोरीचा आळा आला. अख्या पंढरपुरात चर्चा झाल्या. जनाबाने चोरी केली, जनाबाने चोरी केली. आणि जे विरोधात होते त्यांनी आणि एक शंका, संत जरी असले तरी तुम्हाला सगळेच मान्यता देतील असं नाही बरं का. निम गाव विरोधातच असतं. तुम्ही गायक असू, वादक असू, महाराज असू, सरपंच असू, कोणता नेता घ्या, समाज निमी माणसं विरोधातच असणार. किती चांगला असू आणि सगळ्यांनी मानावं अशी अपेक्षा तरी का करावी हो? करूच नाही. चर्चा झाली पाहिजे, निंदा झाली पाहिजे. निंदा उशिकी होते जो जिंदा होते. हे जिवंत माणसाचीच निंदा. आपल्या मागं जर आपलं नाव निघत असेल तर समजायचं हाताशी का आपण रेंज मध्ये आलोय. कारण मूर्खाला चर्चेत गेला लोकाला टाइम नाही. जर माग कणत असेल, जे आरती कणतोय ती आरती मानतोय. विठ्ठल जनाबाच्या बाबतीत चर्चा केली. म्हणले काय जनाबाने चोरी केली. म्हणजे लई गौऱ्या विठ्ठल बोलल्या आणि देव दळू लागायला आला आणि चोरी केली. म्हणले आता सुळाव देण्याच्या शिया जा म्हणले. आता सुळावर जे विरोधात होते त्यांनी चर्चा सुरू केली. अख्ख्या जनाबाई चोरी, जनाबाई चोरी, जनाबाईने चोरी केली. जनाबाईला बी असा राग आला आणि जनाबाई म्हणले देवा मी नाही चोर, तू चोर आहे. तू चोऱ्या करतो ना आमच्या चोरी चाळ. अरे देवा तू चोर आहे. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. टाळ वाजवा टाळ. दरीला पंढरीचा चोर, 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 दरीला पंढरीचा चोर. हे गळा बांधून आलो रे, गळा बांधून आलो रे, गळा बांधून आलो रे. जय श्रीराम. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून आलो रे, गळा बांधून आलो रे, गळा बांधून आलो रे, गळा बांधून आलो रे, गळा बांधून आलो रे. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा. ए! तू चोऱ्या करतो ना आमच्या चोरी चाळ. जनाबाईने बी रागा रागात अभंग असलेला. आणि काय संबंध आहे का जनाबाईचा चोरी. म्हणजे खऱ्याला माणसाला पहिल्यापासून त्रास आहे बरं का. ही खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची फाटली झोळी, उसाला ना टोळी. ही पहिल्यापासूनच आहे. खऱ्याचं मरणच आहे मायबाप. चांगलं जागा त्रास होणार, डुप्लिकेट करा. राम राम. सिस्टीमच अशी मायबाप. ह्या बॉक्सला आवाज वाढत होता. जपानमध्ये चोर पकडा मशीन एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. चोर तर गवलंच नाही, मशीनच गायब. पण म्हणजे नुसत्या लाबाड्या चालत. एक जणाच्या घरात मुंग्या झाल्या. ते गेलं मेडिकलमध्ये. मुंग्या मारायचं पावडर त्या दुकानदाराने दिली पावडर. घरी आलं 2 तासांनी परत रिटर्न मेडिकलच्या थोबाडच पुडी फेकली. नको म्हणला पावडर, मला हे पुडीच नको. मेडिकलवाला 100 मुंगी राहणार नाही, कडक पावडर नकोच. काय झाले मला ह्याच्यातच मुंग्या झाल्यात. आता मुंग्या मारायच्या पावडर मध्येच मुंग्याने मुक्काम केला. आता घरातल्या मरत्यान का वाढत्यान तुम्हीच सांगा बरं. पण नुसत्याला बड्यात चालूच ना. एक जणाच्या घरात माश्या झाल्या. ते गेलं बाजारात. एक जण माश्या मारायची पावडर 2 रुपयाला पुडी, माश्या मारायची पावडर 2 रुपयाला पुडी. माश्या जीच लोक धावल्यात म्हणतात मरणाच्या पुड्या खापल्या. एक घेणारा जरा आगावच होता. पुडी फोडूनच बघतो म्हणला ह्याच्यात काय इकणार. त्याच्यापेक्षा आगावत. हे पुडी सोडू नको का. माश्या कुठल्या मारायच्यात घरच्या. तिथं सोड. इथं सोडल्या त्याची पावर कमी होते. हा म्हणलं तुझं बी खरं. गेलं घरी जेवायला बसलं. बायकोला पुडी सोड. पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. त्या चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं उजव्या हातानं जेवण करा आणि डाव्या हातानं माश्या हाण. आता हे काय औषध आहे का. म्हणजे फसवा फसवीच आहे ना. त्याच्यामुळे जनाबाईची खरी सेवन तरी चोरी चाळा आला जनाबाईवर. जनाबाई बी म्हणले देवा तुझ्या दरबारात खऱ्याला किंमत नाही. आणि नाहीच. देवाचा दरबार कसा आहे. धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार,
पातालो की नेला पुण्यवंत पातालो की नेला पुण्यवंत पातालो की नेला पुण्यवंत पातालो की नेला दरिद्री तो भाग्यवंत गेला दरिद्री तो भाग्यवंत गेला दरिद्री तो भाग्यवंत गेला दरिद्री तो भाग्यवंत गेला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला वानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला तुझ्या दरबारात खऱ्याला किंमत नाही धुंद झाला तुझा दरबार सध्या बी दरबार धुंदच आहे बर का सध्या तर अंधाधुंद दरबार आहे हा 10 मिनिटं टीव्ही बघा दिवसभर करमत नाही काय त्या टीव्हीला चांगलं नाहीच धराधरी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी थुकाथुकी ह्याची आली त्याची गेली हेव राहिला हेव वाचला हेव उठला हेव कानला हेव भुकला हेव थुकला हेव वाकला ह्याला मिळालं त्याला नाही मिळालं तेव रुसला त्याने बदलला तेव राहिला नुसता धिंगाणाच चालू या नेत्यांना कळाना कार्यकर्ते कुणीकडे कार्यकर्त्यांना कळाना नेते कोणत्या पक्षात आहे इतक्या कुठे उड्या हा नेतेच अरे सरड तरी कमी रंग बदलतात इतकं माणसाने रंग बदलायला सुरुवात केली कोण विचार करतो आपल्यास हे पोरं सुर जरा माझी विनंती राजकारण लोणच्यासारखं करायला मुरगळून भाकरीसारखं खाऊ नका कोण कुणाचा विचार करत नाही जिथे आपलं बघतंय आपला भक्त वापर चालू आहे यांच्या किती पुढं पुढं कोण कार्यकर्त्यात आहे नेता कधीची एकनिष्ठ असो एकनिष्ठ फक्त कार्यकर्ता असतो कट्टर कार्यकर्ता आणि वरच्याने काही केलं तरी जमत खालची मिलीन वड्या बिड्या ओढू ओढू भांडायचं कुणा संघ बाबा ज्यांच्या संघ आयुष्यभर हाणामार्या केल्या तीच मांडीला लावून बसायला लागले हो कुणाच्या तोंडाकडे बघायचं खालच्यांचं लय मरण नाही माय खालच्यांनी बी नीट राहा कामास काम हाती त्याच्यात वाहवत जाऊ नका विडवलं सगळं अवघड झाले राडा झाले राजकारणाची पुरे निष्ठा उडाली निष्ठाच कोणी ठेवली नाही निष्ठा शब्द सुद्धा परवा दिवशी आरशात बघून टसा टसा रडला लय रडला तेव्हा आत्महत्याच करायच्या तयारीत होता पण संयम नावाच्या शब्दाने त्याला थोडा धीर दिला म्हणून ते वाचला नाही तर निष्ठा शब्द परवा दिवशीच मिळाला असता विठ्ठल निष्ठा कुठंच नाही निष्ठा फक्त आता वारकरी संप्रदायात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चूक माझ्या संप्रदायाने निष्ठा टिकवली आता कशाची निष्ठान काय सगळं अवघड झालं खऱ्या माणसाला त्रास आहे जनाबाईची खरी सेवा तरी चोरीचा आळाला नाही म्हणजे सोळाव साखळ दंडाने बांधलं पंढरपूरच्या वाळवंटा सुळू रचला वारकऱ्यांना दुःख झालं बघे मंडळींना मजा वाटायला लागली म्हणले चला काय होते बघू पंढरपूरच्या वाळवंटात गेले म्हणले थांबा शेवटची इच्छा विचारा शेवटची इच्छा विचारतात बरं का जनाबाईला विचारलं काय तुमची शेवटची इच्छा जनाबाईने सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याची वेळ आली त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा हीच माझी शेवटची इच्छा अरे काय प्रेम असेल या भक्तांचं देवावर देह जावा त्वा राहो पांडुरंगी दृढ भाव जनाबाई म्हणे मी जगले तरी पांडुरंगाची आणि मेले तरी पांडुरंगाची निष्ठेत बदल नाही आणि पांडुरंगाचं भजन करताना जर मला मरण आलं तर माझ्यासारखे भाग्यवान या जगाच्या पाठी दुसरी कुणी नाही देवाच्या डोळ्यात पाण्याला बास माझी जणी परीक्षेत पाजले चुटकी वाजवली सुळाचं पाणी झालं पुढचा प्रसंग सगळ्यांना माहित आहे